राणादा लय ताप होत असेल ना व? तर काय, अरे वहिनी रुसल्या की रानाला लय म्हणजे लय ताप होतोय बघ. आता असं बसायचं का रुसवा घालवायचा? यासाठीच गेलो होतो ना व, काय उपयोग झाला? आपण परत एकदा जाऊया काय? हा परत जा, म्हणजे वहिनी पायतान काढतात बघ. अरे पण काय बी करून रुसवा तर घालवलाच पाहिजे ना व. राणादा असा बोलून रुसवा जात नसतोय बघ. मग मग कसं जातोय? राणादा त्यासनी काहीतरी द्यावं लागते, मग त्यांचा रुसवा जातोय. अरे मग देतो की. अंजलीबाईंसाठी समधी दुनिया आजार करतोय, तू फक्त सांग. कोल्हापुरात महादेव रोडला जा, तिथं ते बायकांचं मेकअपचं किट मिळतंय. ते लाली पावडर असं काय वाय असतंय त्यात. घेतलं पुढं. पुढं काय ते वहिनीसनी दे. येडाय काय रे तू? अरे अंजलीबाईसनी असलं लाली पावडर वगैरे काय बी पटत नाही. ए भाल्या, जरा तुझं वेगळं डोसकं लाव की. हा आता वेगळं म्हणलं तर माझी बी बायको एकदा अशी रुसली होती आणि मी माझ्या मेवण्याला सेल मधला 200 रुपयाचा टी शर्ट दिला. बायको लई खुश झालती. हा, अरे ह्यो तोडगा एक नंबर आहे बघ. राणा तू असंच कर. हा अरे काय कर, पण अंजलीबाईसनी भाऊ कुठे? ए राणा, ऐसा मत बोल. अरे अंजनीबाईंचा भाऊ तेरे सामने खडा आहे. हा तुला शर्ट पाहिजे वय रे? हा अरे तुला 50 शर्ट देतो. हा ए तू दुसरी काय ते आयडिया सांग. भाल्या सांग दुसरं काहीतरी. आता सारखं मी सांगू होय? तू काहीतरी सांग की. अरे भाल्या, तुझी शादी झाल्या, तुझी बायको आहे, मग तू सांग की. आता आजचीच गोष्ट घे. अरे माझी बायको रुसून गेली ती माहेरला. मी काय केलं ते माहित आहे का? काय? मी तिच्या माहेरला गेलो, तिच्या आई बाबाचं, मामा मामीचं, भावा बहिणीचं असं कौतुक केलं. अरे लई खुश झाली ती. अरे माहेरच्या माणसांचं कौतुक केलं की बायका लई खुश होत्यात बघ. तू बी कर की तसंच. अरे वहिनीच्या घरात आवरून फिरून 2च माणसं आहेत. खरं सांगतोयस ना व? अरे खोटं बोलणाऱ्याच्या मातीला बी जाईत नाही मी. आत्ताच ताजं उदाहरण घे. अरे भांडून गेलेल्या बायकोला घेऊन येत होतो, आतावर तुम्ही दोघं चोरगाड पडला सा. ते ना व, मग वहिनी कुठे आहेत? हाय की बोंबला. काय आलं? काय रे? अरे मी बायकोला रस्त्यावर विसरून आलोय. कल्पना कल्पना. आता खाते मग बायकोचा मात. आता कळलं काय म्हणून मी लग्न करत नाही. ए तू गप. बरकत, हा ह्यो खरं सांगतोय काय? अरे राणा 1,00,000% सच आहे बघ. अरे मी बी लय जणांच्याकडनं ऐकले, आणि भाल्याला संसार आणि बायकोच्या बाबतीत तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तेव्हा तो सांगतोय तसंच कर. हा ठीक आहे, हा ठरलं तर मग उद्या जातो आणि काका काकींचं असं कौतुक करतो का नाही या बघतच बसतील. हा देहबोलीचा येऊ करा का? अभ्यास. कुणी हाय काय घरात? चहा प्यायला लागते वाटतं. वा तुमच्या शहरातल्या माणसांचं एकदम भारी असते बघा. समजा कसं एकदम टाइम टू टाइम, समजा कसं शिस्तीत असते ना व. अरे खूप काय शिकण्यासारखं असते तुमच्याकडे. हुशारी म्हणजे अहो हुशारी असते अहो एकदम भारी.
बरं बसू काय? हा, अहो बसा ना, विचारायचं काय त्यात? घर तुमचंच आहे. इंदू, जावई बापू आले, दूध आण. हो लगेच घेऊन बसा येते. बसा. इंदू, दूध आण ना. हो आणते. अहो नाही नको, काकी मनाच्या लई मऊ. अहो तुम्ही एवढी माया लावत्यात तर तुम्हाला असं चहा पिताना उठवणं बरोबर दिसत नाही. अहो तुम्ही बसा, निवांत मध्ये चहा प्या तुम्ही. अहो बसा तुम्ही, हे घ्या. अहो अहो घ्या घ्या. हात अहो बसा तुम्ही. आणि काका तुम्ही, अहो तुम्ही एवढं हुशार. अहो अख्खी बँक सांभाळता तुम्ही. आणि वरनं शेतकरी बी. अहो माझ्यापेक्षा भारी शेतकरी आहेत तुम्ही. हा? अहो असं कसं? तुमच्यापेक्षा मी कसा भारी असे ना? अहो आहेच की. अहो जमीन असल्यावर शेती कोणी बी करते. अहो पण जमीन नसताना असं कुंडीत शेती करणं म्हणजे तुमच्यासारख्या हुशार माणसाच्याच डोसक्यात देणार ती. मी दूध आणते अहो तुमच्यासाठी. नाही नको. अहो बसा तुम्ही. अहो तुम्ही मोठे आहेसा, तुमचा मान मोठा. तुम्ही कशाला उगा ताप करून घेताय? आमच्यासारख्या लहानांची कामं लहानांनीच करायची असतात. आणते मी. ओ काका काकी, जरा समजवा की अंजली बाईसनी. अहो पण ती आमचं ऐकतच नाहीये. अहो आता मला कान धरता येत नाही, पण तुम्ही तर कान धरू शकताय ना. व मग कान धरा आणि पाठव की माझ्या संगत. अहो, कितीदा सांगितलं, खरंच ऐकत नाहीये ती आमचं. मग द्या की चार रट्टे ठेवून. नाही म्हणजे रट्टे ठेवून देणे इतके वाईट नाहीत त्या. करा की काय तर, पाठवा की माझ्या संगत. अहो काका, अहो तुम्ही एवढं हुशार, तुमच्यासारखा हुशार माणूस बघितलाच नाही मी. होय. बाबा दूध. अहो काकी, तुमच्यासारखी माया जगात शोधून बी सापडणार नाही. आपल्यावर जे माया करतात त्यांचं ऐकायचं असते. ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात. अजून दूध मिळेल काय? हो आणते. अहो नाही, तुम्ही कशाला? अहो अहो तुमच्यासारख्या भल्या माणसांना ताप देणं शोभत नाही मला. आणते मी. अहो किती सांगितलं पण काय बी ऐकण्यात झालेत. काय बी करा ना, पाठव की माझ्या संगत. अहो पण ती म्हणते तर तुम्ही का नाही ऐकत आहे? ती नाही ऐकता येणार मला. तर ती समजा जाऊ द्या, पण तुम्ही पाठव की माझ्या संगत. अहो पण मग अंजली समोर तुम्ही वेगळंच काहीतरी बोलताय आज, असं का? कसं आहे माहितीये का, ते बायकां देखत त्यांच्या माहेरच्या माणसांचं कौतुक केलं त्यालाही खुश होत्यात बघा. हा पण ते तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. ते फक्त त्यांना माझ्या संगत पाठवायचं तेवढं मनावर घ्या. मी काय म्हणतो अंजली, काय? तुम्ही बोला तिच्याशी, मी आले. अगं मी काय म्हणतो की जावई बापू तुला न्यायला आले तर तुझा काय विचार आहे? माझा विचार मी सांगितलाय तुम्हाला. अगं पण परत एकदा विचार करायला काय हरकत आहे ना? नाही, त्याची काही गरज नाही. हो काका, ते मोठ्या माणसांनी सांगितलेलं मी समजा ऐकतो बघा. हा, आणि त्यात तुमच्यासारख्या एवढ्या हुशार माणसांनी सांगितलं म्हणजे तर ऐकायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. योग्य त्या गोष्टी मी कायमच ऐकते ना बाबा. हो, ते कसं आहे, काय टायमाला काय बरोबर आहे काय चूक आहे ते कळत नाही हो मला.
मला सगळं कळतं हं बाबा. चला, अंजली जायला तयार झाली, फार बरं झालं. बॅग सुद्धा तयार करून आणली मी आई तिची. मी कुठेही जाणार नाहीये. मंजू, किती हट्ट करतेस ग. आता जावई बापू आलेत ना न्यायला. हो पण मला नाही जायचं. अगं, अहो 4 दिवस झालो, अन्नाचं एक कण बी उतरना माझ्या घशाखालनं. हो असं नका करू. येईल हो अंजली. नाही. अहो, दिवस रात्र एकच विचार असतोय डोसक्यात, कसं होणार, काय होणार. नाही, नका हो तुम्ही एवढी काळजी करू. अंजली येतेय तुमच्या बरोबर. आई मी नाही जाणार आहे बरं का. अंजली, असं काय करतेस? तुला जावंच लागेल हं? हो अंजली, अगं जा ना. बरं बरं ठीक आहे. आता तुम्ही सगळे एवढा हट्टच करताय म्हणल्यावर जाते मी. हा पण त्याआधी जरा आम्हाला दोघांना बोलायचंय, मग ठरवते. चालेल ना. बोलल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत ना. चला. आलोच. तुम्ही पहिल्यापासून लय समजूतदार बघा. मला गॅरंटी होती तुम्ही घरी परत यायला तयार होणार, मजे होणार. माझ्या घरच्यांसाठी तुम्ही आज खूप काय काय आणलं. अहो तुमचं घर म्हणजे माझं घर, आपल्याच घरासाठी आणलं ना व. माझ्या आई बाबांना खूप मानता ना तुम्ही. खूप कौतुकही केलं त्यांचं आज. अहो तुमचा आई बाबा म्हणजे माझा आई बाबा, कौतुक तर करायलाच पाहिजे ना व. राग जाऊन तुम्ही खुश झालात ना व. चला घरी परत चला. तुमचं जे काही चाललंय ना ते कळतंय मला. माझ्या आई वडिलांना माझ्याच विरोधात करून माझीच समजूत करताय. अहो नाही, तसं काय नाही. मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं आणि आपलं तसं ठरलंही होतं. आता परत सांगते, आपल्या दोघात तिसरी व्यक्ती नको. मग ते माझे आई बाबा का असेना. अहो खरंच तसं काय नाही. मी तुमच्या बरोबर घरी येणार नाही. अहो असं खरंच करू नका हो, नाहीतर मी तुमचा हात धरून घेऊन जाईन ना. बघा, नाही तर उचलून घेऊन जाईन. नाही, जे ठरलं ते ठरलं. मी सांगितलेलं तुम्ही ऐकायचं का नाही हे तुम्ही ठरवा आणि मग मला सांगा. अहो असं काय करताय. आता कसं समजवायचं यासनी. आला काय ढेरपोट्या? नाही बा अजून. बघूया. ए रिंकूचा दादा, पहिल्या दिवशी एवढा उशीर रे तुला? अरे दुकानला गेला नव्हता बाई रिंकूचा दादा. रानात अजून आला नाही? अरे नाही ना बघ, त्याचीच वाट बघायली आहे मी. येईल ना मग खरं? येणार की. दरवर्षी येतोय तसं या वर्षी बी काहीतरी घेऊन येणार बघ आपल्याला. हे पोस्टर रानात आपल्यासाठी काय आणल र? तर काय माहित, लग्न झाल्यावर माणसं बदलतात म्हण. पण आपल्या रानात बदलणारातला नाही. दरवर्षी शाळा चालू झाल्यावर काय तर आणणार म्हणजे आणणारच बघ. आणणार आहे नक्की आहे, तर काय आणणार कोणाला माहित. हे ते बघ, वहिनी यायला लागल्या. चला चला. बाई बाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजून इथे काय करताय? उशीर होईल आपल्याला. चला वर्गात. नाही अजून, आमचा दरवर्षीचा रिवाज राहिलाय अजून. रानादा कुठं आहे? चला, उशीर होईल पण आज जाऊया. रानादा आल्याशिवाय मी आत पण जात नाही कधी. सांगा की कुठं आहे रानादा? तुम्हाला सोडायला आला नाही काय? नाही, ते नाही येणार. आपण जाऊया. चला. असं कसं येणार नाही? येणार. दरवर्षीचा कुठलं काय रानादा म्हणजे आमचा. आणि शाळेच्या पहिल्या दिवशी जर कात पडला तर अख्खं वर्ष बेस्ट जातंय बघा आमच्यासाठी. तुम्ही बी थांबा, येईलच रानादा एवढ्यात. तो बघा आलाच रानादा.
हो, थांबा. अरे वा या वर्षी लाडू का घे. मस्तच बघ. घे. ठीक आहे. थँक्यू राणादा. हो, आज नवीन साडीमध्ये एकदम भारी दिसताय तुम्ही. हे कोणी बोलायला सांगितलं? आता कुणी कशाला सांगायला पाहिजे? नाही, तुम्ही नेहमीच तिसऱ्या माणसाने शिकवलेलं बोलता करता म्हणून विचारलं. नाही हो, मनापासून वाटलं म्हणून बोललो. हे घ्या. हे काय मस्का मारताय का? नाही, मग सगळ्यांना एक एक लाडू आणि मलाच का 2? मला नको लाडू, मला नाही बोलायचं काही. अहो गुडलं काय ना वय रानादाचं, तुमचं बी वर चांगलं जाईल बघा. काही गरज नाहीये, मला नको. तुमच्या दोघांचं भांडण मिटलं नाही काय अजून? राणादा, तुला काल काय सांगितलं होतं आम्ही? अरे मिटलंय आमचं भांडण. त्या उगा मजा करतायत. अजिबात नाही. भांडण मिटलेलं नाहीये अजून. तुमचा राणादा हट्टच सोडत नाही. रानादा, भांडणामुळे आमच्या बाईंचा जर मूड लागला नाही तर तुझं नाही आमचं नुकसान होणार आहे. तेव्हा खरंच तुझं दगड तोडून हातात द्यायला पाहिजे बघ. अरे मी किती समजवलं तुमच्या वहिनीसनी, पण त्या काय ऐकायलाच तयार नाहीत. मग मी तरी काय करणार? काय करायचं हे मी तुमच्या राणादाला केव्हाच सांगितलंय. आता करायचं का नाही ते त्यांचं त्यांनी ठरवावं. अरे त्या उगा काय बी सांगतात. आता तुम्हीच समजावा तुमच्या राणादाला. नाही नाही, तुम्हीच समजवा. मग काही बोलणारच नाहीये मी. नाही नाही ए, तुम्ही. बस! आमच्या कपॅसिटीच्या बाहेर आहे तुमच्या दोघांचं भांडण. तुम्ही मिटवा. अगं थांबा की आहे, थांबा की. हे रेनू, अगं तू तरी थांब की, समजव की त्यासनी. मला लई उशीर व्हायला येते. अगं आओ थांबा. काय ठरलं मग? तुम्हीच सांगा तुमचं काय ठरलं. कधी येत आहे परत? का शाळा सुटल्यावर येऊन यायला? मला काही बोलायचं नाही. हो, ऐका की जरा. काही ऐकायचंही नाहीये मला. अहो असं काय करताय? मग मात सोडा बरं, उशीर होतोय मला. अहो सांगा की परत कधी येणार? तुम्ही माझी अट मान्य करा, लगेच येते मी परत. असं काय करताय? माझं ऐकून तर घ्या की जरा. मला काही ऐकायचं नाही. अहो अहो ऐका की. गोदाक्कांनी केलेत का? वय गुड लक साठी घेते. भांडण मिटलं असं समजू नका. Bye.